नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आता खूप दिवस झाले होते. अन्याला पण ह्या घरात येऊन बरेच दिवस झाले होते. त्यामुळे हळूहळू अन्या पण शिवांशला आवडायला लागली होती आणि तिच्याबद्दल त्याला एक वेगळीच फिलिंग यायची, जी साक्षाबद्दल कधीच आली नव्हती. साक्षा आणि त्याच्या रिलेशनमध्ये असं होतं का शिवांश खूप मनापासून प्रेम करत होता. तो तिला प्रत्येक वेळा फोन काळजी करायचा, पण साक्षाने कधीच त्याची काळजी केली नव्हती. तिने फक्त स्वार्थ पाहिला होता. तिला फक्त शिवांशकडून पैसा पाहिजे होता. तिला जेव्हा फिजिकल नीड असली तेव्हाच ती शिवांशची काळजी करत येत होती. आणि शिवांशला असं वाटत होतं का ती त्याच्यावर प्रेम करते. पण आता एवढे दिवसात साक्षाने पण त्याला एक कॉल पण केला नव्हता आणि तो पण खूप बिझी असल्यामुळे त्याला पण वेळ भेटत नव्हता. म्हणून त्याचं प्रेम कमी कमी होत चाललं होतं. तसंही म्हणायला गेले तर त्यामध्ये प्रेम नव्हतंच. ते प्रेम फक्त शिवांशकडूनच होतं, तिच्याकडून काहीच नव्हतं. जेव्हा त्याला साक्षाचा विचार आला तसं तो थोडा नर्वस झाला, विचारात पडला. एवढे दिवस झाले तिने एकही कॉल केला नाही. आजोबा डॅड बोलत होते ते सगळं खरं असेल का? तो स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारत होता. त्याला साक्षासोबत लग्न करायचं होतं, पण घरच्यांनी कुणीही परवानगी दिली नव्हती साक्षासोबत लग्न करायची आणि त्यांनी त्याच्या मनाविरुद्ध जाऊन अन्यासोबत लग्न लावून दिले होते. आजोबा आणि घरच्यांचं म्हणणे असं होतं का ती प्रेम करत नाही, तुझ्यावर तुझे दुश्मनसोबत मिळून तुला उद्ध्वस्त करायच्या प्लॅनिंगमध्ये आहे. ते असं बोलून पण शिवांशला विश्वास बसला नव्हता, अजून पण नव्हता. त्याच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली होती. पण आता त्याने ठरवलं होतं, जर साक्षा खरंच प्रेम करत असेल तर ती नक्कीच कॉल वगैरे करेल, नाहीतर मी केल्याशिवाय करणार नाही. आणि त्याने तिच्याबद्दल माहिती पण काढायची ठरवली होती. फोन घेऊन बाल्कनीत गेला आणि काहीतरी बोलून परत आला. बेडकडे आला तेव्हा अन्या एक साईडने झोपलेली होती. खूप सुंदर दिसत होती. असं वाटत होतं का तिला पाहतच राहावा. झोपेत पण किती गोड दिसत होती. आता त्याला अन्याला सोडावं म्हणून वाटत नव्हतं. त्याला तर हे आठवून पण स्वतःवरच खूप राग येत होता का तो तिच्याशी किती वाईट वागला. मागचे 6 महिने किती काय त्या नाही बोलला तरी ती बिचारीने गप्पा ऐकून घेतले, कोणालाच काही सांगितलं नाही. तो स्वतःवर राग करत होता. नाही, त्या शब्दात तिची लायकी इन्सल्ट केला होता तरी तिने सहन केला. तो बेडवर आला आणि झोपला. अन्याला त्याच्याकडे ओढून घेतलं आणि तिचा चेहरा बराच वेळ तसाच पाहत राहिला आणि मग झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा अन्याला जाग आली तर शिवांशने एक हात आणि एक पाय पूर्ण तिला मिठीत घेऊन घेतले होते. तिला जेव्हा जागा आली तर तिला खूप काहीतरी जड लागत होतं. एकतर ती एवढूशी, त्यामध्ये शिवांशच्या मिठीत ती दिसत सुद्धा नव्हती. शिवांशने तिला दाबून टाकले होते. तिला धड त्याच्या पाय पण उचलायला येत नव्हतं आणि नाही धड, कारण जिममध्ये कसलेली बॉडी होती, अशी सहजच थोडी उचलला गेला असता. आवाज देत बोलते, अहो हात काढा ना, खूप जड झाले. परत तुम्हाला समजले तुम्ही मलाच दोष देणार का मी मुद्दाम तुम्हाला असे केले म्हणून. प्लीज
तुम्हीच माझ्यावर हात टाकले. मी काहीच नाही केले. बघून घ्या. ती एखाद्या लहान मुलीसारखी बोलत होती. कारण शिवांश तिला बोलला होता, तू सेड्यूस करायचा प्रयत्न करतेस म्हणून. ती त्याला, तुम्ही परत मलाच बोलसाल का मी तुम्हाला सेड्यूस करायचा प्रयत्न करते, ती असं बोलत होती. शिवांश जागाच होता. त्याला समजत होतं का अन्याला काय बोलायचं आहे, पण तो मुद्दाम नाटक करत तसाच सगळा भार तिच्यावर टाकून तसाच झोपून राहिला. ती बोलली, प्लीज मला जायला लागेल, माझं काम बाकी आहे, मला कॉलेजला पण जायला लागते, बस नाही मिळणार अजून. अहो उठा ना. ती शिवांशचा हात हलवत बोलते. अन्याने एक नजर जेव्हा शिवांशवर टाकली तर ती त्याला पाहतच राहिली, कारण त्याचे होठ एकदम गुलाबी दिसत होते आणि नेहमी जेलने सेट केलेले केस विखरले गेले होते. त्यामध्ये सुद्धा तो खूप हँडसम दिसत होता. तिचं मन होत होतं का एक वेळा हाताने तो चेहरा टच करावा, पण दुसऱ्याच सेकंदात मनात आले नको. त्यांनी हे करताना पाहिले तर अजून वेगळाच अर्थ लावतील. नको. ती विचार झटकते आणि परत हालचाल करू लागते. शिवांशने डोळे बंद केले असून पण तो तिचे सगळे एक्सप्रेशन, हालचाली नोटीस करत होता. तिने कसं तरी त्याचा हात काढला आणि उठून पाय बाजूला करू लागली. तिची साडी पण विस्कळीत झाली होती. तिने पाय काढला तर तसं क्षणाचाही विलंब न करता शिवांशने तिला खाली त्याच्याजवळ खेचले आणि तो तिच्यावर आला. तसं तिने घाबरून जाम डोळे घट्ट मिटले. तिचे हार्टबीट जोरात वाढले होते. श्वासाची गती हाय स्पीडने झाली होती. काही वेळाने ती हळूहळू डोळे उघडून पाहू लागली तर तो तिच्या अंगावर होता आणि तिला एकटे पाहत होता. तसं तिने नजर चोरली. त्याने तिची हनुवटी पकडून जवळ येऊ लागला. तिला समजत नव्हतं का शिवांश काय करायचा प्रयत्न करतोय म्हणून. तिने लाजून जोरात शिवांशला धक्का दिला आणि उठून पळतच वॉशरूममध्ये निघून गेले. तिला असं लाजून पळताना पाहून शिवांशला मस्त वाटले होते आणि तो परत पालथा होऊन झोपून जातोय. ती तयार होऊन खाली आली आणि तिचं काम करू लागते. सगळं काम आवरून 8 वाजता सगळे ब्रेकफास्टसाठी जमलेले होते. शिवांश पण आला होता. अन्या मात्र तयार होऊन बॅग घेऊन निघाली होती कॉलेजला जायला. तसं मागून गिरिजाने आवाज दिला, अन्या बेटा चालली का तू? अन्या बोलते, हो आई, आधीच खूप लेट झालाय ना म्हणून. तसं शिवांश गिरिजाकडे पाहत बोलतोय, मॉम तिला सांग कुठेही जायची गरज नाही, ती आणि रिया माझ्यासोबत येऊ शकता, ते आता गाडीने जाऊ शकता. तसं रियाला तर विश्वासच बसला नाही का शिवांश खरंच बोलला म्हणून. आणि गिरिजाला पण हे ऐकून खूप आनंद झाला होता का शिवांशने तिला जायला लावले नाही म्हणून. गिरिजाने लगेच जाणाऱ्या अन्याला पाठीमागून आवाज दिला. अन्याने मागे वळून पाहिले तर गिरिजा बोलली, अगं नको जाऊ, आजपासून जायची गरज नाही, तू आणि रिया सोबत जाऊ शकता. अन्याला पण हे ऐकून चकित झाले होते. तिला पण विश्वास बसत नव्हता. ती मनातच बोलते, ह्या खडूसने एवढ्या लवकर कसं माफ केलं. पण तेवढ्यात तिला तो सीन आठवतो, तो अविनाशसोबत बाईकवर गेलेली. मग तिच्या लक्षात येते का त्यांनी माफ नाही केले कारण तो होता म्हणून त्यांनी हे सगळं केले. पण गिरिजासोबत डायनिंग टेबलाकडे येत आणि शिवांशच्या समोरच बसते. शिवांश नाश्ता करत होता. तसं
रियाने अन्याला आलेलं पाहिलं आणि तिला विश्वासच बसला नाही. भाई नक्कीच बोलला म्हणून ती शिवांशकडे पाहत बोलते, भाई तू वहिनीची पनिशमेंट माफ केलीस? आणि कशी एवढ्या लवकर केली? मला तर विश्वासच बसत नाही. तू तर तुझे शब्द कधीच माघारी घेत नाही ना? मग शिवांशला पण हे खूप जास्त झाल्यासारखं वाटत होतं, कारण रिया तर सरळ सरळ त्याचा प्लॅनच ओपन करायच्या मूडमध्ये होती. केव्हा काय विचारेल तिचा अंदाज नव्हता आणि तिला असं बोलताना थांबवणे गरजेचे होते, कारण तिचे प्रश्न ऐकून घरच्यांना पण डाऊट आला असता का शिवांशने असं अचानक का केले म्हणून. त्याच्या मनात काय चाललंय हे थोडक्यात घरच्यांना समजले असते, म्हणून त्याने रियाकडे रागात पाहिले आणि बोलला, रिया जरा जास्तच बोलतेस का तू? वाटत नाही का? माणसाने नाश्ता जेवताना जरा तोंड गप्प ठेवावं. ठीक आहे, तर मग जर तुला जास्त काळजी वाटत असेल तर ठीक आहे, तू आजपासून पुढची पनिशमेंट तू कंटिन्यू कर. असं बोलताच रिया बोलायला लागली, नाही भाई, मी काही नाही बोलत. तुला वाटतं तेच बरोबर आहे. सॉरी भाई, मी चुकून मध्ये बोलली. प्लीज मला नको देऊस पनिशमेंट. ती तोंड वाकडं तिकडं करत बोलते. तिला असं पाहून शिवांश बोलतोय, ठीक आहे, तो नाश्ता फिनिश कर. तसं रिया पटापट नाश्ता संपवू लागते. तिला असं खाताना पाहून तिच्यावर सगळे हसायलाच लागतात. पण आज शिवांच्या निर्णयावर सगळे पण खूप खुश झाले होते. अन्याची काळजी सगळ्यांना वाटत होती. आज त्याने जे केले होते त्यावर कोणीच प्रश्न केला नव्हता. मात्र गिरिजाला खूप मस्त वाटत होतं. तिला समजत होतं का शिवांश हळूहळू बदलतोय म्हणून. ती मनातच बोलते, बघितलं शिवांश, आज तुझा एक शब्द माघारी घेतलास. याआधी तू असं कधीच केलं नव्हतंस. असंच करून तू हळूहळू तिच्या प्रेमात सुद्धा पडशील. तुला तिच्या वाचून राहणार सुद्धा नाही. माझी अन्या आहेच तेवढी गोड. एका दगडाला सुद्धा पाझर फुटायला लागल. तिला त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होत आहे हे पाहून तिला खूप छान वाटत होतं. गिरिजा बोलते, रिया मग आज तुम्ही दोघी राम काकांना घेऊन जा सोबत. रिया पण होकारार्थी मान डोलवते. हो काकू बोलत रिया परत नाश्ता करू लागते. मात्र शिवांशने जेव्हा हा शब्द ऐकला तर त्याला थोडा रागच आला, कारण त्याला वाटत होतं का त्या दोघींनी पण माझ्यासोबतच यावं म्हणून. असा विचार त्याचा होता. पण त्याची आई मध्येच बोलली का राम काकांना घेऊन जा म्हणून. तो तर नाराजच झाला होता. राम हा पण ड्रायव्हर होता. त्यांच्या गिरिजाने की जाणून बुजून सांगितलं होतं. शिवांश जेव्हा सुरुवातीला बोलला होता का मॉम तिला जायला नको सांगू, हवं तर त्या दोघी माझ्यासोबत येऊ शकतात, असं तो बोलला, तेव्हाच गिरिजा समजली होती. त्यामुळे तिने रामचं नाव दुसऱ्या गाडीविषयी जाणून बुजून घेतले होते. तिने शिवांशचा पडलेला चेहरा पाहिला आणि मनातच हसली आणि बोलली, बाळा तुला जरी वाटत असेल का तू खूप स्मार्ट आहेस, पण मी तुझी आई आहे रे. आपल्या बाळाच्या मनात काय चाललंय हे मला चांगलंच ओळखता येते. तुला लहानाचं मोठं होताना पाहिलंय मी. पण मला माहीत आहे, तुला जर खरंच वाटत असेल का अन्याने तुझ्यासोबत यावं तरी तू नक्कीच काहीतरी करशील आणि तिला सोबत घेऊन कॉलेजला जाणार. तेवढ्यात शिवांश उठला. मॉम मी जातोय, तयार होऊन येतोय. गिरिजा पण होकार देत बोलते आणि रियाचं पण चाललं होतं. शिवांश 15 मिनिटातच तयार होऊन आला होता. तोपर्यंत
गुणवंत आणि अद्वैत पण ऑफिसला निघून गेले होते. तो खाली आला आणि गिरिजाकडे पाहत बोलला, मॉम मी येतोय हां. गिरिजा पण होकार देत बोलते, हो ठीक आहे बाळा, जा सावकाश तू. त्याला वाटत होतं का जाताना तरी मॉमला बोलल का ह्या दोघींना पण जाताना तरी मॉम बोलेल का ह्या दोघींना पण सोबत घेऊन जा म्हणून. पण तिने खुशाल होकार दिला तर तो पाय आपटतच घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर जाऊन त्याने एक वेळा गाडीकडे पाहिलं आणि सरळ घराच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये जाऊन 5-6 गाड्या होत्या. सगळ्यांच्या एक टायरमधली हवा काढून टाकली होती. सगळा उद्योग करून झाल्यावर तो हसला. मनातच बोलला, मॉम तू काही कर, पण तुझ्या मुलाने जर ठरवलं ना तर ते केल्याशिवाय मी राहत नाही. मला उगाच शिवांश सरनोबत बोलतात काय. स्माईल करत हातातल्या पिनकडे पाहून ती फेकतो. बेटा शिवांश, आता झाले तुझं काम, चल आता पुढचे नाटक सुरू कर. तो आता गाडीजवळ आला आणि कोणाला तरी कॉल करून बोलू लागला. म्हणजे आतापर्यंत निघून जायला पाहिजे होतं, पण तो त्या दोघींची यायची वाट बघत होता. तो बोलत असताना त्या आल्या आणि रिया रामला आवाज देत बोलली, काका गाडी काढा ना, आधीच खूप उशीर झालाय, परत नको नाहीतर भाई अजून ओरडेल. रिया तोंडवाकडं करत एक नजर शिवांशकडे टाकत बोलली. तसं रामचा चेहरा खाली करत बोलतोय, सॉरी मॅम, त्या ना गाड्या सगळ्या पंक्चर झालेल्या आहेत. तसं रियाने डोळे मोठेच करून पाहिले. काय काका, तुम्ही पण खराब झाली म्हणून तुम्ही ते सांगायला इथेपर्यंत आला, दुसरी काढा ना मग. तसं तो परत बोलला, मॅम त्या पण सगळ्या खराब झाल्यात. गिरिजा मागून येत बोलते, काय झाले बेटा. रिया तिच्याकडे पाहत बोलते, काकू बघ ना, आजच सगळ्या गाड्यांना खराब व्हायचं होतं का. गिरिजा बोलते, काय सगळ्या गाड्या. तेवढ्यात राम बोलते, हो मॅम सगळ्या गाड्या पंक्चर झाल्यात, हवा नाही आहे टायरामध्ये. कुठल्याही गाडीच्या टायरमध्ये हवा नाही. गिरिजाला मात्र हसायला आले होते, पण तिने ते दाखवलं नाही. ती रियाकडे पाहत बोलते, अगं मग आता ते रिपेअरिंग करत बसेपर्यंत खूप वेळ होईल ना. अन्या तर फक्त त्यांच्या तोंडांना पाहत होती. तिला यामध्ये काही समजत नव्हतं आणि ती बोलणार तरी काय होती. शिवांश मात्र कॉलवर बोलत असल्याचं नाटक करत होता. त्यांचं एक बोलणं ऐकत होता. त्याला असं झाले होते का केव्हा कोणीतरी येते आणि मला विचारतील, आज यांना पण किंवा आम्हाला पण कॉलेजला सोड म्हणून. गिरिजा फक्त गंमत पाहत होती. रिया ती तर निव्वळ अडाणी होती ना. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा.